शेवटची जी होती त्यांची, त्याच्यामध्ये त्यांनी एक इशारा दिलेला होता की मोदी ॲज अ प्राईम मिनिस्टर विल बी डिझास्टर फॉर इंडिया. म्हणजे MSMEची वाट लागलेली आहे. एक म्हणजे गोष्ट अशी आहे की मोदींना अर्थशास्त्र कळत नाही. मोदींना फक्त टिपिकल गुजराती व्यापाऱ्याप्रमाणे प्रॉफिट आणि लॉस एवढं कळतं. आणि आत्ता आपल्याकडं अर्थमंत्री गायब आहेत. नीटच्या पेपर फुटीचा एवढा मोठा घोटाळा झाला, शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्याची काही गोष्ट नाही. म्हणजे मुळातच जबाबदारी नावाची काही गोष्ट दिसत नाहीये. माझ्या मते देशाला मनमोहन सिंगांची आठवण जरा उशिराच येते असं म्हणायला लागेल. तर 2008 साली संबंध जगभर इकॉनॉमी कोसळल्या, फक्त भारत वाचला. इतकी घसरण व्हायला काँग्रेसच्या काळामध्ये 52 वर्ष लागलेली हो, होती. ती ह्यांची 10-12 वर्षात. पैसे का कमी पडत आहेत? कारण आम्ही इकॉनॉमीची मॅनेजच केलेलं नाही. इकॉनॉमी सगळ्या गुंतवणुकीची वाट लागली आणि आता परदेशाची गुंतवणूक जायला लागल्यामुळे मोदी म्हणायला लागले की आता बुरे दिन आएंगे. 2014च्या लोकसभा निवडणुकीमध्ये अच्छे दिन आएंगेचा प्रचार करत ज्या नरेंद्र मोदींनी देशाची सत्ता हातात घेतली, तेच नरेंद्र मोदी आता विधान करतायत बुरे दिन आने वाले है. पुढची काही वर्ष देशाला आणि जगाला अतिप्रचंड अशा पद्धतीच्या महागाईचा सामना करावा लागू शकतो. हे विधान खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदींना करावं लागतंय. याच्यात तुम्हाला कल्पना येऊ शकते की काय नेमकी परिस्थिती झालेली आहे गेल्या 10-12 वर्षामध्ये. आणि सातत्यानं हे बोललं जाते, आपल्याकडचे तज्ज्ञ सांगतायत की ही सगळी परिस्थिती जी आहे ती केवळ तात्कालिक परिस्थिती नाही आहे. म्हणजे केवळ युद्धामुळं ओढवलेलं हे संकट नाही आहे. याच्यामध्ये गेल्या दशकभरातल्या धोरणांचा सुद्धा बराचसा वाटा आहे. आणि त्यामुळं बऱ्याच लोकांना आता पंतप्रधान, आपल्या देशाचे माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचीसुद्धा आठवण आल्याशिवाय राहत नाही आहे. या सगळ्या परिस्थितीमध्ये म्हणजे 2008मध्ये ज्या पद्धतीनं त्यांनी एक मोठं संकट देशावरती येऊ दिलेलं नव्हतं. म्हणजे आता पंतप्रधान आपल्याला काय काय सांगतायत, तर अगदी तेल कमी खा, त्याच्यामध्ये सुद्धा देशभक्ती आहे हे सुद्धा आपले पंतप्रधान सांगतायत. 2008चं असेल किंवा 1991च्या वेळी जे संकट आलेलं होतं ते सुद्धा म्हणजे मोठं संकट होतं, पण ते अर्थनीतीमुळं आणि तेव्हाच्या योग्य नेतृत्वानं खंबीरपणे ते संकट जे आहे ते झेललेलं होतं. आता मात्र असं का होताना दिसत नाही आहे? काय नेमका फरक आहे दोन्ही वेळच्या सगळ्या हाताळणीमध्ये? या सगळ्याबद्दल आपण बोलणार आहोत. माझ्यासोबत आहेत ज्येष्ठ पत्रकार आणि या सगळ्या विषयांचे गाढे अभ्यासक कुमार केतकर सर. सर, बऱ्याच लोकांना अचानकपणे मनमोहन सिंग आठवायला लागले. म्हणजे विकेस्ट प्राईम मिनिस्टर अशा पद्धतीचा एक प्रचार त्यावेळी, अपप्रचारच खरं तर, भाजपकडनं केला गेलेला होता. आता ते पंतप्रधान म्हणजे त्यांनी या काळामध्ये काय केलं असतं अशा पद्धतीची चर्चा होऊ लागलेली आहे. आणि आत्ता आपल्याकडं अर्थमंत्री गायब आहेत. नीटच्या पेपर फुटीचा एवढा मोठा घोटाळा झाला, शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्याची काही गोष्ट नाही. म्हणजे मुळातच जबाबदारी नावाची काही गोष्ट दिसत नाही आहे. तर खरोखर देशाला आता मनमोहन सिंगांची आठवण फार तत्परतेने येते. माझ्या मते देशाला मनमोहन सिंगांची आठवण जरा उशिराच येते असं म्हणायला लागेल. कारण ही परिस्थिती म्हणजे देशाची आर्थिक स्थिती वाईट झाली आहे ती काही आत्ता नाही झाली. साधारणपणे गेले 10-12 वर्ष ती सातत्याने घसत येते आणि अनेक वेळेला तज्ज्ञांनी इशारे दिलेत की मोदी तुमचं धोरण सांभाळा, मोदी तुमची अर्थनीती सांभाळा, तुम्ही ज्या पद्धतीने व्यवहार करताय, अर्थव्यवहार करताय तो आपल्याला धोक्यात टाकणारा आहे. पण त्या तज्ज्ञांकडे पूर्णपणे दुर्लक्ष केलं आणि त्यांनी स्वतःला मन मानेल तशी अर्थनीती केली. याचं सर्वोत्तम उदाहरण म्हणजे ज्या पद्धतीने त्यांनी नोटबंदी आणली, डिमॉनिटायझेशन त्यांनी आणलं. त्यावेळी त्यांनी सांगितलं की आता दहशतवाद संपेल, महागाई कमी होईल, भ्रष्टाचार जाईल, काळा बाजार नष्ट होईल. यातलं काही झालं नाही. इतकंच नव्हे, काळा बाजार वाढलेला आहे, भ्रष्टाचार वाढलेला आहे, दहशतवाद वाढलेला आहे. त्याच्याबद्दल ते बोलतच नाहीत आणि एकूणच नोटबंदीबद्दल ते काही बोलत नाहीत. तेव्हा नोटबंदीचं उदाहरण हे मी केवळ एवढ्यासाठी दिलं, हे 2008ची गोष्ट आहे, 2016ची गोष्ट आहे. 2016ला नोटबंदी आल्यापासून आज 10 वर्ष झाली. म्हणून मी म्हटलं की गेल्या 10 वर्षात अनेक तज्ज्ञांनी इशारा दिला किंवा तुमची धोरणं बदला. म्हणजे त्यांनी तो नोटबंदीच्या अगोदरच इशारा दिला, तरी पण नरेंद्र मोदींनी तो ऐकला नाही. याचं दुसरं एक छोटंसं उदाहरण म्हणजे तुम्ही जर ग्राफ जो इकॉनॉमिक टाइम्सने छापला होता, मोदी मुख्यमंत्री झाले गुजरातचे 2001-2मध्ये, त्यावेळेला गौतम अदानींची वेल्थ, गौतम अदानींची जाहीर संपत्ती किती होती, आणि 2014 साली पंतप्रधान झाले
तेव्हा किती होती आणि आत्ता 2026 साली किती आहे. तर तो ग्राफ सुरुवातीला असा स्टेडी आहे, नंतर तो असा आहे आणि आता तो असा आहे. असं आहे. बरोबर. इतका की त्यांना अमेरिकेमध्ये $10 बिलियन म्हणजे 10 अब्ज डॉलर रुपये नाही त्यांनी तिकडे देऊ शकले फाईन म्हणून, फाईन किंवा ते ॲडजस्टमेंट म्हणून, आणि मग त्यातनं सुटका करून घेतली. मुद्दा असा की मोदींची आणि अदानींची ही जी वाढ आहे ही एकत्रित झालेली आहे आणि तीच अर्थनीतीचं एक निदर्शक आहे की त्यांनी फक्त कोणाच्या फायद्याची धोरणं घेतली तर खाजगी क्षेत्राच्या फायद्याची धोरणं घेतली. खाजगी म्हणजे अदानी हे जरी मुख्य आपल्याला दिसलं तरी अदानी हे हिमाचं टोक आहे. त्या बरोबर. अंबानी आणि अदानी हे हिमाचे टोक आहेत. प्रत्यक्षामध्ये त्यांनी ज्या पद्धतीने खाजगीकरण सुरू केलं आहे, अनेक उद्योगांचं खाजगीकरण सुरू केलं आणि विकायला काढले, बऱ्याचशा गोष्टी विकायला काढल्या. आता बँकांवरती त्यांची नजर आहे, बँकाही विकायला काढल्या आहेत, IDBIला विकाय काढलेली आहे आणि अशा बँका विकून म्हणजे आपल्या ज्या ॲसेट्स होत्या त्या विकून त्यातनं पैसे करायचे आणि अर्थव्यवस्था सांभाळायची असं त्यांचं धोरण आहे. त्याच्या विरोधामध्येच मुख्यतः बँकांच्या मोठी चळवळ आहे, परंतु मोदींनी कोणतीही ऐकलेली नाही गोष्ट. त्याच्यामुळे तू जे म्हणलास की ते जी वल्गना केली होती 2014मध्ये की आता अच्छे दिन येतील, तर आता प्रत्यक्षात त्यांनाच मान्य करावं लागतं आहे की प्रत्यक्षात बुरे दिन येतील असं त्यांनाच सांगावं लागतं आहे. याची 2 उदाहरणं म्हणून दिली. पुढे तू विचार. स्वतः पंतप्रधान आवाहन करतायत देशवासियांना की विदेशातला प्रवास टाळा, तेल कमी खा, सार्वजनिक वाहतुकीचा वापर करा वगैरे वगैरे. हे सगळं करण्यापाठीमागं नेमकं म्हणजे काय दिसतं आणि त्याच्यातनं काय साध्य होणार आहे? म्हणजे 2 महिन्यापर्यंत आपल्याला या सगळ्याचं काही जाणवत नाही, अशा पद्धतीनं सगळी निवडणुकीची प्रचार आणि सगळी रॅली चालू होत्या. अचानकपणे पंतप्रधान सांगतात हे, तर हे आवाहन का करावं लागलं मोदींना असं तुम्हाला वाटतं? नाही, कारण अर्थव्यवस्था ज्या वेळेला ढासळायला लागली त्यावेळेला ती ढासळल्यानंतर आपल्याकडे राहिलं नाही, बॅलन्स ऑफ पेमेंट राहिलं नाही. बॅलन्स ऑफ पेमेंट म्हणजे काय? आपण ज्या गोष्टी आयात करतो आणि आपण ज्या गोष्टी निर्यात करतो त्या निर्यात आयातीमध्ये निर्यात जास्त असली पाहिजे, तर तुमची अर्थव्यवस्था शाबूत आहे. आपली निर्यात दिवसेंदिवस कमी होत चालली आहे आणि आयात दिवसेंदिवस वाढत चालली आहे. आता तू उल्लेख मगाशी 2008चा केलास आणि 1991चा केलास, त्याच्याबद्दल श्रोत्यांना खुलासा दिला पाहिजे. 1991ला इतकी वाईट अवस्था होती की आपल्याला 20 टन सोनं लंडनच्या लॉईड बँकेकडे गहाण ठेवायला लागलं होतं. सोन्याचा प्रश्न आहे म्हणून मुद्दा उल्लेख केला. आणि ते मनमोहन सिंगांनी त्यांच्या कर्तबगारीने त्यांची कारकीर्द संपायच्या आत सगळं परत आणलं होतं. म्हणजे ते गहाण गेलेलं सोनं आपलं परत आलं आणि इकॉनॉमी स्टॅबिलाईज व्हायला लागली, वाढायला लागली. 91 साली त्यांनी अर्थमंत्रीपद स्वीकारल्यानंतर 2008चं उदाहरण जर घेशील तर 2008 साली संबंध जगभर इकॉनॉमी कोसळल्या. जगभर म्हणजे असा एकही देश नाही की ज्याच्यामध्ये तो देश वाचला त्या अर्थव्यवस्थेच्या अरिष्टातनं, वादळातनं किंवा वणव्यातनं, काही म्हण. फक्त भारत वाचला. याचं कारण असं की त्यावेळेला जी आपली अर्थनीती होती ती अर्थनीती अशा पद्धतीने मॅनेज झाली. त्यावेळेला तर पंतप्रधान मनमोहन सिंग होते, त्यावेळेला ते अर्थमंत्री नव्हते, आणि तरीही त्यांनी ज्या पद्धतीने मॅनेजमेंट केली त्यामुळे आपण वाचलो आणि भारत एक आदर्श झाला. त्याचा पूर्वार्ध असा होता 2008 साली आपण वाचलो याचं कारण 1969मध्ये इंदिरा गांधींनी जे बँक राष्ट्रीयकरण केलं होतं त्या बँक राष्ट्रीयकरणामुळे आपल्या बँका स्टॅबिलाईज राहिल्या, स्थिर राहिल्या. जगभरच्या बँका बुडाल्या पण आपल्या बँका बुडाल्या नाहीत. त्याचं कारण 1969 साली आणि पुढे 71 साली त्याचं झालेलं राष्ट्रीयकरण, त्यामुळे त्या स्थिर राहिल्या. आता त्याच बँका मोदी विकायला काढतात की ज्या बँकांनी स्थिरतेप्रमाणे, पब्लिक सेक्टर बँकांनी स्थिरतेने आपल्या अर्थव्यवस्थेला आधार दिला. त्यामुळे आत्ताचं हे मनमोहन सिंगांची ह्यांना आठवण येण्याचं कारण असं आहे की आजूबाजूला सर्वत्र हाहाकार आहे. एकच छोटं उदाहरण सांगतो परत. ते असं की ज्यावेळेला मी स्वतःच हजर होतो इकडे स्टॉक मार्केटमध्ये, त्यांचं मुंबईच्या भाषण झालं होतं, त्यावेळेला त्यांनी अशी मनमोहन सिंगांची ते कायम टिंगल करायचे. ते मनमोहन सिंगांच्याबद्दल कधी आदराने बोललेच नाहीत, कायम टिंगलीच्या भाषेत. त्यावेळी ते असं म्हणले की आपले जे पंतप्रधान आहेत ते पंतप्रधानांचं वय आणि डॉलर आणि रुपया याचं काय नातं आहे तसंच आहे. ते रुपयासारखा पुढे पुढे चालला आहे डॉलरच्या पुढे, आणि मनमोहन सिंगाचं वय पण वाढतं आहे. आता हळूहळू ते मनमोहन सिंगाचं वय रुपी एकाच पातळीवरती जाईल. आता उलटं झालं आहे. वैयक्तिक कमेंट होती, वैयक्तिक कमेंट आणि अपमानकारक कमेंट होती. आणि आता काय झालं आहे
ज्या वेळेला मनमोहन सिंग पंतप्रधान पदावर उतरले 2014मध्ये, त्यावेळेला मी मुद्दाम काढला तो आकडा, त्यावेळेला डॉलरचा रेट 59 रुपये आहे. 59 पण नाही, 58 रुपये आहे. आणि आता तो आता 96 आहे. म्हणजे मग कोण काय डॉलर रुपीचा शहाणपणा शिकवत होता. त्याच्यानंतर मोदी ज्या वेळेला पंतप्रधान झाले त्यावेळेला मनमोहन सिंग पंतप्रधान झाले त्यावेळेला 45 रुपये रेट होता फक्त. म्हणजे 10 वर्षामध्ये 45 ते 58 एवढी घसरण एवढी झाली. झाली. आणि 58वरनं आता 96 झालेली. जवळपास 37 म्हणजे अंकामध्ये ती घसरण झालेली आहे. मी कुठंतरी एक असं पण कंपॅरिझन वाचलं की ही जी घसरण झालेली आहे 37, इतकी घसरण व्हायला काँग्रेसच्या काळामध्ये 52 वर्ष लागलेली होती. ती ह्यांची 10-12 वर्षात झाली. त्याचा आणखी एक म्हणजे 25 साली गेल्या वर्षी 86 रुपये होता याच वेळेला, आणि आता 96 झाला. म्हणजे एका वर्षात 10 रुपये हे झालं. याचा अर्थ असा, का होतं हे, काय डॉलर आणि रुपी रेटमध्ये अशी विषमता आहे. याचं कारण असं आहे की आत्तापर्यंत, आता साधं ऑइलचं उदाहरण घ्या की ज्याच्या संबंधात हे सगळं म्हणतात युद्धामुळे आहे, त्यामुळे ऑइलचं प्रॉब्लेम. तसं नाही आहे. युद्धाचा आणि या डॉलर रुपीचा वगैरे तसा काही संबंध नाही आहे, किंवा आपल्या आर्थिक धोरणाचा काही संबंध नाही आहे. हे खाजगीकरण चाललं आहे, याचा त्या युद्धाशी काही संबंध नाही. अर्थव्यवस्था अडचणीत आहे आणि गौतम अदानी अंबानी वाढतायत, याचा युद्धाशी काही संबंध नाही आहे. बरोबर. हे सगळं हा फरक कळला पाहिजे की आपली अर्थव्यवस्था आता अडचणीत आहे. कशी याचं एक छोटंसं उदाहरण म्हणजे, ज्या वेळेला मागच्या वेळेला ऑइलचा प्रश्न सुरू झाला, मागच्या युद्धाच्या वेळेला, म्हणजे सिंदूर नव्हे, दुसऱ्या युद्धाच्या वेळेला, रशिया युक्रेन किंवा त्यावेळेस सुद्धा एकूणच वातावरणात, त्यावेळेला आपण रशियाकडनं तेल स्वस्तात घ्यायचो. बरोबर. ते अंबानींच्या रिफायनरीमध्ये रिफाईन करायचो आणि त्या अंबानींच्या रिफाईन करून आपण युरोपला विकायचो. तर म्हणजे समजा आपण, म्हणजे अगदी टिपिकल गुजराती मारवाडी जसा व्यापार करतात, ते दोघंही आत्ता गुजरातीच आहेत, त्याचा गुजराती असण्याचा संबंध आहे, पण गुजराती व्यापाराची पद्धत त्यावेळेला अशी पद्धत होती की जो रेट आपला असेल तेलाचा, तो आंतरराष्ट्रीय बाजारात क्रूड ऑइलचा रेट असेल त्याप्रमाणे ठरेल. तर आंतरराष्ट्रीय बाजारात क्रूड ऑइलचा रेट जरी कमी झाला, म्हणजे एकदा तो 70 रुपये पण गेला होता, तरीसुद्धा आपल्या सरकारने आपल्या पेट्रोलचा, डिझेलचा, केरोसिनचा, गॅसचा दर कमी केला नाही, तो वरतीच ठेवला. म्हणजे रशियाकडनं समजा 100 रुपयाला आपण हिशेबाला घेतलं, ऑइल घेतलं, इकडे रिफाईन करायचं आणि ते युरोपात 250 रुपयाला विकायचं. म्हणजे 75 रुपये आपल्याला, उदाहरणार्थ, काय याचा आकडा वेगळा असेल, 75 रुपये उदाहरणार्थ फुकट नफा मिळवायचा. रशियाकडनं ऑइल घ्यायचं, तिकडे विकायचं, केवळ म्हणजे इकडून घेऊन तिकडे, बस एवढंच करणार, फक्त रिफाईन करण्याचा मध्ये खर्च जो काय असेल तो. आता गंमत अशी झाली उलटी, युद्धामुळे जो ते म्हणतात तसं, युद्धामुळे त्यांनी सँक्शन आणली, पण सँक्शन आणल्यानंतर नंतर परमिशन पण दिली, जी आज संपते, की काही प्रमाणामध्ये तुम्ही आणू शकता. आता हा जो प्रॉफिट कमावला तेलातनं, तो त्यांनी सामान्य माणसापर्यंत येऊनच दिला नाही. त्याच्यामुळे पेट्रोल आणि डिझेलचे भाव आता एकदम वाढले आहेत. 106, 108, 110 रुपयापर्यंत गेला लिटरचा भाव. तो कशामुळे गेला आहे, तर यांनी जो भाव, तेलाचे भाव उतरल्यानंतर आपल्याला फायदा द्यायला हवा होता, तो दिलाच नाही. उलट सरकारच्या किंवा अंबानींच्या खिशात तो सगळा फायदा जो मिळाला आंतरराष्ट्रीय बाजारातनं, तो त्यांनी घातला आणि त्याच्यामुळे हा क्रायसिस तयार झाला. आता डॉलर रुपी रेटचा पण त्याच्याशी संबंध आहे. एकदा तुमचा असा क्रायसिस झाल्यावर तुम्हाला पाठीमागे टिकायला भिंतच उरत नाही. तुम्ही कारण ती पाठीमागे टिकायला जी भिंत उरत नाही, त्याच्यामध्ये तो डॉलर आणि रुपी घसरला. त्याच्याबद्दल जेवढी टीका, जेवढं काहीतरी व्हायला पाहिजे होतं ते होताना दिसत नाही. म्हणजे तेव्हा 55 पर्यंत गेल्यानंतर सेलिब्रिटींपासून अनेक लोक त्यावेळेला स्मृती इराणी सिलेंडरवरती बसून राहिल्या होत्या आणि म्हणलं काय सिलेंडरचा भाव आता 1200 रुपये झाला आहे आणि 1500 रुपये जाण्याची शक्यता आहे. आता तर शतक होईल म्हणजे. हो, मग तर त्याच्यामुळे हे सगळं केलं आहे. याचं कारण आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये फक्त आता गंमत अशी झाली की हे सगळं होतं, हे इकॉनॉमी ढासळते तज्ञांचं जसं कळत होतं, तसं आंतरराष्ट्रीय भांडवलदार जे आहेत, जे आपल्याकडे गुंतवणूक करतात. आता मोदीने तुला ते व्हायब्रंट गुजरात, आपल्या महाराष्ट्राने व्हायब्रंट महाराष्ट्र, मग डेव्हॉसला जाऊन देवेंद्र फडणवीसांनी घोषणा केल्या 3,65,00,000 रुपये, कोटी काय असे रक्कम, एवढी इन्व्हेस्टमेंट येणार आहे, कुठे काय प्रत्यक्षात आलेलं नाही. हे जे चाललेलं होतं सगळं बाहेरनं इन्व्हेस्टमेंट येते, ते लोक नजर ठेवून होते की भारतामध्ये प्रत्यक्ष आर्थिक स्थिती कशी आहे, सामाजिक स्थिती कशी आहे,
त्यांचं सामाजिक स्थितीवरती आक्षेप असा, म्हणजे जो अमेरिकेत तो बोलूनच दाखवण्यात आला, ज्याच्यावर आपण म्हटलं की तुम्ही आमच्या अंतर्गत परिस्थितीत भांडू नका, बोलू नका. परंतु त्यांनी असं पाहिलं की इथे वातावरण सुरक्षित नाही आहे भांडवलाला. बरोबर. एक्झिक्युटिव्ह येणार, त्यांच्या सगळ्यांचं कॅपिटल येणार, टेक्नॉलॉजी येणार, तर ते सगळं टाळण्यासाठी त्यांनी भांडवल गुंतवणूक हळूहळू कमी करायला घेतली किंवा जी झालेली होती ती विड्रॉ करायला घेतली. आणि त्याच्यामुळे आता भांडवल परत जायला लागलं. म्हणजे गुंतवणूक आली नाही, त्यामुळे बेकारी वाढली होते, ते मुद्दे सोडून देऊ आपण आत्ता. पण त्याच्यामुळे परत जायला लागले भांडवल. मग भांडवल परत जायला लागलं तर त्या प्रमाणात डॉलर रुपयेवरती प्रेशर आलंच. म्हणजे एका बाजूला आपण त्यांना सांगतो की तुम्ही बँकाही विकत घ्या. IDBIची बँक आता दुबई वगैरे तिकडच्या भांडवलदारांना किंवा शेख मंडळींना विकायचा प्रयत्न चालू आहे. म्हणजे तुम्ही आमच्या राष्ट्रीयकृत बँका विकत घ्या. का तर आम्हाला पैसे कमी पडत आहेत. पैसे का कमी पडत आहेत? कारण आम्ही इकॉनॉमीची मॅनेजच केलेलं नाही. इकॉनॉमी सगळ्या गुंतवणुकीची वाट लागली आणि आता परदेशाची गुंतवणूक जायला लागल्यामुळे मोदी म्हणायला लागले की आता बुरे दिन आएंगे, किंवा आता गुंतवणूक होणार नाही. बरं, समजा परदेशातली गुंतवणूक होत नाही आहे, भारतातले गुंतवणूकदार म्हणजे भांडवलदार जे आहेत ते कुठे येत आहेत पुढे? त्यांनी पण काही भांडवल मोठं गुंतवलं असं नाही. म्हणजे एका बाजूने भांडवल गुंतवलं जातं आहे देशातलं, परदेशातलं भांडवल येत नाही आहे. परदेशातलं जे भांडवल आपल्याकडे होतं ते परत दिलं जातं आहे. तेलाच्या किमती जगात वाढल्याचं निमित्त करू शकत नाहीत, कारण ज्यावेळी ते कमी होत्या त्यावेळेला आपण भाव कमी केला नाही. अशा सगळ्या पार्श्वभूमीवर सगळे एलिमेंट हे नकारात्मक आहेत आणि ते मोदींच्या नकारात्मक भूमिकेमुळे किंवा काही खाजगी थोड्या भांडवलदारांना मदत करण्याच्या धोरणामुळे आले आहेत. आता दिसायला काय दिसेल की ऑइल कंपन्या ज्या आहेत ना आत्ताच्या, ह्या प्रचंड नफ्यात आहेत. का नफ्यात आहेत? सगळ्या ऑइल कंपन्या ज्या आहेत, इंडियन ऑइल, HP, BP, सगळ्यांचे फायदे, त्यांचं क्वार्टरली प्रॉफिट प्रचंड वाढलेत. मग लोक म्हणतील अरे तुमची इकॉनॉमी चांगली आहे, या सगळ्या ऑइल कंपन्या प्रॉफिटमध्ये आहेत आणि तुम्ही का बोंब मारताय? गंमत अशी, तो प्रॉफिट कशामुळे आलाय? मग कशा मी सांगितलं तसं आलाय. बरोबर. तो प्रॉफिट त्यांना आलेला आहे. त्या प्रॉफिटच्या आधारे तुम्ही इकॉनॉमी चांगली आहे म्हणू शकत नाही आहे. मग ते दाखवतात स्टॉक मार्केट. आता स्टॉक मार्केटमध्ये फक्त 30 कंपन्यांच्या जोरावरती सेन्सेक्स ठरतो. छोट्या ज्या आहेत म्हणजे मीडियम आणि स्मॉल स्केल इंडस्ट्रीज, ज्याला आपण MSME म्हणतो, MSMEची वाट लागलेली आहे. MSME म्हणजे मध्यम आणि स्मॉल इंडस्ट्री जे आहेत छोटे, त्यांचा धुवा उडालेला आहे. त्यांना कर्ज फेडता येत नाही आहेत, त्यांच्या कंपन्या बंद पडत आहेत, त्यांना कामगारांना पगार देता येत नाही आहेत, अशी MSMEची अवस्था आहे. आणि MSMEची अवस्था, ते बिचार, त्यांचा आवाज नाही, त्यांचा मीडियामध्ये कॉन्टॅक्ट नाही, त्यांचं कुठे ऐकू येत नाही आपल्याला. पण MSMEची अवस्था आणि सेन्सेक्स ह्याचं गणित बरोबर नाही, ते गोष्ट बरोबर नाही. सेन्सेक्समध्ये MSMEची अवस्था आपल्याला दिसतच नाही. आणि त्याच्यामुळे काय होतं की एकूणच सगळी अशा अर्थव्यवस्था झाली की त्याच्यातला जो मनुष्य प्रत्यक्षात ज्याच्याकडे काहीतरी आहे साठेबाजी करायला किंवा पैसे फिरवायला, जी ताकद त्याच्याकडे असेल, तो त्याचा फायदा घेऊन त्या फायद्याच्या आधारे महागाई घडते. त्याच्या साठेबाजीमुळे, त्याच्या धोरणांमुळे, त्यालाच मदत झाल्यामुळे जी न दिसणारी टंचाई अशी तयार होते. त्या न दिसणाऱ्या टंचाईतनं एक महागाई तयार सुरू होते. कारण मग भावच वाढतात. मग भाव वाढल्यामुळे टंचाई, असं ते गणित आहे. पण मग ही जी सगळी नकारात्मकता आहे ती या अशा दिखाव्यानं लपणार आहे का? आपले मुख्यमंत्री बाईक वरनं सवारी करतायत, अनेक लोक सांगतायत की आम्ही आमचा विदेश दौरा कॅन्सल करतोय वगैरे वगैरे. तर ह्याच्यातनं जे आपण ठिगळे लावतोय त्यामुळं हे काय माहिती आहे का, ताटामध्ये तुम्ही लोणचं कमी खा, चटणी कमी खा, म्हणजे डाएट नाही होत ना. बरोबर. लोणचं कमी खाऊन आणि चटणी कमी खाऊन आणि मीठ न लावता तुमचे बॉडी वेट कमी होणार नाही आहे. तुमचं डाएट टोटल पाहिजे, टोटल फूड. तसं यांचं काहीच नाही आहे. हे असले, आणि देशातले किती लोक फॉरेनला जातात, किती, कोणी शेतमजूर, कोणी शेतकरी, कोणी क्लार्क, कोणतरी मध्ये कुठच्या तरी ट्रॅव्हल कंपनी मार्फत कुठेतरी जातात. ते वर्षभर सांगत बसतात की आम्ही अशा ठिकाणी जाऊन आलो, 5 वर्ष सांगतात, कारण त्यांना ते परवडत नसतं. त्यामुळे तो एक छोटासा वर्ग आहे. आता हा वर्ग इथे म्हटलं, इथे तुला लक्षात घेतलं पाहिजे, महागाईचं आणि अर्थव्यवस्थेचं ते पण एक कारण आहे. आपला मध्यमवर्ग हा गेल्या विशेषतः 30 वर्षामध्ये प्रचंड प्रमाणावर वाढला. त्यांचं उत्पन्न खूप वाढलं. त्यामुळे तो आजूबाजूला जर पाहशील तर शॉपिंग मॉलमध्ये गर्दी आहे, सोन्याच्या दुकानात गर्दी आहे,
कपडे पण गाड्या संपत खरेदी आहेत, करायला. लोकांची लग्न 3-3 दिवसाची, पूर्वी खरंय. 4 तासात व्हायची ती आता 4 दिवसात लग्न होत आहेत, साखरपुडे मोठाले लग्नांसारखे होत आहेत. त्यामुळे काही लोक ते तिकडे पाहतात आणि म्हणतात बघा गाड्यांना गर्दी आहे, हो हो. विमानांची तिकीटं संपत आहेत, लग्न मोठी होत आहेत आणि तुम्ही म्हणता अर्थव्यवस्था अडचणीत आहे. नॉर्मल आहे, उलट चांगलं चाललंय. अच्छे दिन आगे आहे. कोणाचे अच्छे दिन आगे आहे? ज्या मध्यमवर्गाचं उत्पन्न विशेषतः गेल्या 30 वर्षात म्हणजे मनमोहन सिंग आल्यानंतर, मनमोहन सिंगांमुळे ज्या मध्यमवर्गाचं उत्पन्न वाढलं. साधी एकच मिनिट तुझं घेतो ॲडिशन. प्रत्येक ह्या ऐकणारा जो आता श्रोता आहे, या श्रोत्यांनी आपलं 1996 साली काय उत्पन्न होतं हे सांगावं. मनातल्या मनात सांगावं, आम्हाला सांगायची गरज नाही. खरंय. 96 साली काय होतं, 2006 साली काय होतं, 2016 साली काय होतं, आता 2026 साली काय. हे मनातल्या मनात त्यांनी ठरवावं. त्यांच्या लक्षात येईल त्यांचं उत्पन्न जवळजवळ तिपटीने वाढलेलं आहे. तिपटीने वाढण्याचं आणखीन एक कारण, अनेक ॲव्हेन्यूज ओपन झाले इन्कमचे. 2000 साली तुम्हाला म्युच्युअल फंड वगैरे ऐकायला सुद्धा फारसे मिळायचे नाहीत. म्युच्युअल फंड लोकांना मध्यमवर्गाला माहिती पण नव्हते. आता लोकांनी अशा प्रकारे गुंतवणुका केल्या मध्यमवर्गाने या आलेल्या पैशातनं, की त्यांनी 2-2 फ्लॅट घेतले, फार्म हाऊस घेतले, मुलांना अमेरिकेला प्रचंड फी देऊन पाठवलं. अमेरिकेच्या कॉलेजमधली फी फार प्रचंड आहे, परंतु यांनी आपल्या खर्चाने कित्येक वेळा, जर स्कॉलरशिप फेलोशिप मिळाली नाही, फ्रीशिप मिळाली नाही, तर आपल्या खर्चाने मुलांना हे सगळं कुठून आले पैसे? ही सगळी समृद्धी जीवनशैली आली. फक्त एक कुटुंब जर एखाद्या आयमॅक्सला सिनेमाला गेलं तर त्यांचा तिकिटाचा खर्चच 2,500 रुपये होतो. हो. आणि प्लस त्यांचा तिकडे खर्च होतो पॉपकॉर्न. म्हणजे एक सिनेमा पाहायला त्या कुटुंबाचा 4-5 हजार रुपये खर्च होतो. एवढा परवडू शकतो त्यांना. 15 दिवसात नाही किंवा महिन्यातनं 2 सिनेमे पाहतात ते. आणि एकूण सगळ्या किमती जर तू पाहशील, ज्या ह्या पिझ्झा काय बर्गर जे काय असेल ते हॉटेलांमधले प्राइजेस ह्या प्रचंड वाढलेल्या आहेत. त्या या मध्यमवर्गाला परवडतात, कारण त्यांच्या उत्पन्नात ह्या प्रमाणात वाढ झालेली आहे. ती जी वाढ आहे त्याच्यामुळे असा एक भ्रम तयार होतो की ठीक चाललं आहे सगळं. आणि ते ठीक चाललं आहे सगळंमध्ये एकदम मोदी ज्यावेळी सांगतात की अहो नाही काळजी करा, बरोबर. बुरे दिन आ गए, त्यावेळी ते पॅनिक होतात, ती घबराट आहे. ज्या आणि या मध्यम वर्गाला जो एक विश्वास होता सुरुवातीला की मोदी आल्यानंतर स्टॉक मार्केट पण खूप वाढणार आहे, ॲक्च्युली जर स्टॉक मार्केटचे सुद्धा रिटर्न्स बघितले तर ते काँग्रेसच्या काळात उलट जास्त वाढलेले आहेत. बरोबर. आणि मुख्य ते वाढलेत सांगितलं ना तुला. MSMEचा त्यात हिशेबच येत नाही. तो फक्त ह्या 30 कंपन्यांचा येतो किंवा 40 निफ्टीला 50. तर त्याच्यामध्ये अंबानी अडाणी टाईपचे लोक आहेत. बरोबर. अंबानी अडाणी नावं दिसतात, पण त्याच्या व्यतिरिक्त त्याच्यामुळे तो सेन्सेक्स वाढल्यासारखा दिसतो. मनमोहन सिंगांच्या काळामध्ये इकॉनॉमीची वाढ होत होती. बरोबर. इकॉनॉमीची जी वाढ होत होती त्याच्यामुळे लोक म्युच्युअल फंड वगैरे असं करायला लागले आणि मग इकॉनॉमी वाढली. आता तसं नाही आहे. आता कसं झालं आहे की एखाद्याला मुडदूस व्हावा, मुडदूस झाल्यावर ते पोट वाढल्यासारखं दिसतं. तर पोट वाढलं म्हणजे ते चांगली प्रकृती झाली नाही आहे. आत्ता आपल्या इकॉनॉमीला मुडदूस झालेला आहे. मगाशी अदानींचा उल्लेख झाला, म्हणजे एकीकडे तुम्ही जे सगळे सामान्य लोक आहेत जे कधीतरी वर्षातनं जातात बाहेर फिरायला, त्यांच्याकडनं अपेक्षा करताय की तुम्ही आता देशहितासाठी हे करा ते करा. दुसरीकडे याच काळामध्ये अमेरिकेतल्या खटल्याच्या सगळ्या त्या केसमधून आपल्याला मोकळीक मिळावी म्हणून अदानी 90,000 कोटी रुपये, $10 बिलियन इतकी रक्कम तिथे इन्व्हेस्ट करणार, 15,000 तरुणांना तिथल्या रोजगार देणार. तर त्यांना काही हे नाही आहे का, म्हणजे की केवळ कॉमन लोकांनी देशभक्ती दाखवायची? नाही, याचा देशभक्तीशी खरं म्हणजे काही संबंधच नाही. अदानींना मी देशभक्त सुद्धा मानायला तयार नाही. म्हणजे अलीकडे अंधभक्त देशभक्त आहेत ते पण सोडते, कोणत्याच प्रकारचे देशभक्त नाहीत, ते फक्त स्वभक्त आहेत. पण तोही मुद्दा नाही. मुद्दा असा की ही जी काही काटकसर करायला ज्या वर्गाला सांगतायत, तो वर्ग कायम काटकसरीतच राहतोय. बरोबर. त्यांच्या आता पावसाळा येतोय, मुंबईत त्यांच्याच घरं पडणार आहेत. बरोबर. आत्ता मुंबईतल्या काही चाळी ज्या अगदी वाईट अवस्थेत आहेत त्या पडणार आहेत. त्यात काही 4 लोक दुर्दैवाने मरणार आहेत. तोच वर्ग आहे मेजॉरिटी. आता 80 कोटी लोकांना तुम्ही फ्री रेशन देता, याचा अर्थ काय? 80 कोटी लोकांना रेशन परवडत नाही आहे. मग ह्या 80 कोटी लोक 140 कोटीपैकी जर त्यांना जेवण परवडत नसेल तर ते फॉरेनला कुठे जाणार? आणि ते तेलाचे पदार्थ कुठून खाणार? ते कुठे चैन करणार? ते चैन करतच नाही. चैन कोण करतोय? किंवा काही प्रमाणात चैनीपेक्षा बरं कोण जगतोय? तर हा जो एक छोटा मध्यमवर्ग आहे, तो मध्यमवर्गाचा आकडा काढला तर 60 कोटी आहे जवळजवळ. पण तो सगळा धरता येत नाही, कारण त्यात
लोअर मिडल क्लास, हायर मिडल क्लास, असे बरेच स्तर आहेत. तर आपण असं धरूया की 30 कोटीचा मध्यमवर्ग असा आहे की ज्याला हे सगळं परवडतं आहे. त्या 30 कोटी मध्यमवर्ग आणि 140 कोटी लोकसंख्या, त्या 30 कोटी मध्यमवर्गाला उद्देशून तो काय म्हणतो? वर्क फ्रॉम होम. अरे वर्क फ्रॉम होम ही फक्त एका विशिष्ट वर्गाची अवस्था आली कोविडच्या काळामध्ये. पण याला कायम काहीतरी निमित्त मिळतं. अर्थव्यवस्था कशी वाईट आहे म्हणायला. एकदा कोविड आलं, मग पहलगामच्या वेळेला आपला भारताचा सर्जिकल स्ट्राईक झाला तेव्हा आलं. म्हणजे पहलगाम असेल, पुलवामा असेल, कोविड असेल किंवा आता हे इराणचं युद्ध असेल, हे निमित्त काढतोय तो प्रत्येक वेळेला. त्यालाही प्रत्यक्षात माहिती आहे की आपली अर्थव्यवस्था बोगस झालेली आहे. एक म्हणजे गोष्ट अशी आहे की मोदींना अर्थशास्त्र कळत नाही, मोदींना अर्थव्यवस्था कळत नाही. मोदींना फक्त टिपिकल गुजराती व्यापाऱ्याप्रमाणे प्रॉफिट आणि लॉस एवढं कळतं. त्याच्या आधारे त्यांनी या भांडवलदारांना हाताशी धरून ठेवलेलं आहे. ते भांडवलदार ते नीती ठरवत आहेत. पण सभागृहामध्ये भाषणं करताना तेव्हा तर अगदी हॉर्वर्डची खिल्ली उडवून हार्ड वर्क कसं महत्वाचं आहे आणि ते कसं भारी ते बोलणं सोपं असतं ना, टिंगल उडवण्यासारखं. हार्वर्ड आणि बर्कले याची उदाहरणं देऊन प्रत्यक्षात त्यांनी अर्थव्यवस्थेवर काय भाषण केलंय? आपली अर्थव्यवस्था अशी चालते असं मनमोहन सिंगांनी एखाद्या शिक्षकाप्रमाणे समजावून सांगितलेलं आहे. काही प्रेस कॉन्फरन्समध्ये विज्ञान भवनमध्ये व्हायच्या, तुला माहिती असतील. विज्ञान भवनमध्ये मनमोहन सिंगाच्या काही प्रेस कॉन्फरन्सेस व्हायच्या. यांनी एकही प्रेस कॉन्फरन्स घेतलेला नाही. गेल्या 12 वर्षामध्ये मोदींनी एकही प्रेस कॉन्फरन्स घेतलेली नाही. आणि अर्थव्यवस्था आपली काय आहे, कशी आहे, अडचणी कोणत्या आहेत त्यात. बरं, मनमोहन सिंग आमच्या 700 दिन वगैरे काही बोलायचे नाहीत. ते सांगायचे कठीण परिस्थिती कशी आहे, त्यातनं आपण कसा मार्ग काढतोय. आणि त्यांनी अनेक वेळेला अत्यंत कठीण परिस्थितीनं मार्ग काढला आहे. हे डाव्यांनाही कळलं नाही आणि उजव्यांना तर काय प्रश्नच होता. उजवे विरुद्धच होते मनमोहन सिंगाच्या, कारण ते काँग्रेसच्या विरोधात होते. त्यामुळे गंमत अशी आहे की पॉलिटिसायझेशन झालेलं आहे इकॉनॉमीचं. आणि इकॉनॉमीच्या पॉलिटिसायझेशनमध्ये मोदींना कसंही करून मुख्य शत्रू काँग्रेस आणि पंडित नेहरू. पंडित नेहरूंच्या काळामध्ये डॉलर 3 रुपयाला होता. 3 रुपये. ज्या पंडित नेहरूंना शिवाय येतो त्यावेळेला तो 3 रुपये होता. ज्या इंदिरा गांधी तो शिवाय येतो त्यावेळेला तो 17 रुपये होता. ज्या राजीव गांधींना तो शिवाय येतो त्यांच्या काळात तो 21 रुपये होता. आणि त्याच्या कारकिर्दीत 96 रुपये आहे. आणि 100 पर्यंत जाणार आहे पुढच्या 6 महिन्यात असं म्हणतात. मग कशाला तू त्यांना शिवाय देतोस आणि तू काय करतोयस? आणि तुझ्या काळामध्ये कॅपिटल नाही आहे, कुठे उद्योग वाढत नाही आहेत. बरोबर. पण मी आता मनमोहन सिंग यांचा विषय निघाला तर ती एक प्रेस कॉन्फरन्स शेवटची जी होती त्यांची, त्याच्यामध्ये त्यांनी एक इशारा दिलेला होता की मोदी ॲज अ प्राईम मिनिस्टर विल बी डिझास्टर फॉर इंडिया. म्हणजे त्यांच्यासारखा माणूस फार क्वचित वेळा अशा पद्धतीनं, हे फार कठोर विधान होतं, फार कठोर विधान. आणि त्यांना ते सांगावंसं वाटलं याच्याबद्दलचं कुणी आपण तेव्हा गांभीर्याने देशाने घेतलं त्याची टिंगल कळवली. हो, मोदींनी. आणि जो समाज, हा मध्यमवर्ग जो आहे, नवा मध्यमवर्ग येणार आहे, म्हणजे मुख्यतः अमेरिकेत स्थायिक झालेला आपला भारतीय तो आणि त्यांच्या नादी लागलेला आपला इथला मध्यमवर्ग, ह्या दोघांची म्हणजे एक 30-35 कोटी संख्या होईल. ते सगळे मनमोहन सिंग जेव्हा टिंगल करायचे, धोरण लकवा झाला आहे त्यांना. आणि धोरण लकवा झाल्यामुळे ते काही बोलतात, त्यांच्या हातनं काही धोरण शक्यच नाही. धोरण लकवा, पॅरालिसिस आहे त्यांच्या याचा, इकॉनॉमिक पॉलिसीचा. पॉलिसी पॅरालिसिस आणि धोरण लकवा हे शब्दावर मीडियाने पॉप्युलर केले. मीडिया पूर्णपणे उतरला होता, कॅम्पेनमध्ये उतरला होता. आता मीडिया गप्प आहे. मोदींच्या संबंधात तो काही टीका करू इच्छित नाही. अदानींचा ग्रोथ कसा झाला आहे हे पण कधी मीडिया दाखवत नाही. किंवा डॉलर आणि रुपीमधला रेशिओ दाखवताना आपण रशियाकडनं स्वस्तात तेल घेऊन युरोपला ते महागात विकलं आणि आपण प्रॉफिट कमवला, तो सुद्धा आपण अंबानीच्या घशात घातला, हेही मीडिया सांगत नाही. मीडियामुळे आपल्या अर्थव्यवस्थेची वाट लागत होती, ते पाहत होता. कारण मीडियाचे मालक आणि मीडियात काम करणारे कर्मचारी हे त्या नवमध्यमवर्गीय थरात होते. त्यांना फरक पडत नव्हता की पेट्रोलचा भाव काय झाला आहे. त्याला पेट्रोल अलाउन्स मिळत होता. मिडल क्लासमधल्या प्रायव्हेट सेक्टरमधल्या अनेक लोकांना वाढला भाव तर काही फरक पडत नव्हता. शिवाय त्यांचे जे अमेरिकेत नातेवाईक होते त्यांनी $1 भारतात टाकला तर त्यांना 95 रुपये इकडे मिळत होते. त्यामुळे त्यांच्याशी इकॉनॉमी उत्तमच होती. बरोबर. लाईट पण गेली आहे, पण आपण जाता जाता एक पटकन शेवट करू. पुढचे दिवस किंवा पुढचं संकट जे आहे ते तुम्हाला आता किती खूप गंभीर लोकांना तुम्ही काय या निमित्तानं? नाही, खूप गंभीर संकट येणार आहे अर्थव्यवस्थेवर. पण त्या अर्थव्यवस्थेचं गंभीर संकट फक्त लोअर मिडल क्लासच्या खालच्या लोकांना फेस करायला लागेल. मध्यमवर्ग मॅनेज करू शकेल. श्रीमंत वर्गाला आणि जे उद्योगपती आहेत
त्यांना काही त्याचा फरक पडणार नाही. पण अर्थव्यवस्था इतकी ढासळेल की त्याचे परिणाम आपल्याला भोगावे लागतील ही भीती खुद्द मोदींनाच वाटते. आणि म्हणून ते 2029च्या निवडणुकीची चर्चा करत हे काय काय चाललंय त्याचं डिलिमिटेशनच्या नीटची चर्चा करा, म्हणजे सारखा अर्थव्यवस्थेवरनं बाजूला करून विषय चर्चा चालली आहे. पण पुढचे दिवस चांगले नाहीत. बरोबर. तर फार कठीण आहे वाट संपूर्णपणे आणि स्वतः मोदींच्याच वक्तव्यामधून हे आपल्याला दिसतंय. ज्या पंतप्रधानांना त्यांच्या स्वतःच्या काळामध्ये न्याय मिळाला नाही आणि त्यांनी म्हटलं पण होतं हिस्ट्री विल बी काइंड टू मी, तर ते आता प्रत्यक्षात खरं होताना दिसतंय. या निमित्तानं जे काही घडतंय या सगळ्याचा एक सविस्तर आढावा घेण्याचा प्रयत्न होता. ही मुलाखत तुम्हाला कशी वाटली? तुमच्या काही सूचना प्रतिक्रिया असतील आवर्जून कळवा. चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.